मैं अल्ताफ शेख, मेरे को मारने के लिए जगदीश ने भेजा था। 2 बार केस भी दिया था मैं, और 4-4-24 गोली फायर के सामान उतारे। ये बात मैं चौकी में जाके बोला था कि जगदीश ने मेरे लिए बच्चे भेजा है, मेरी फील्डिंग लगा है। पर पुलिस वाले ने पूरा दुर्लक्ष किए और मेरे 2 बार दुकान भी जलाए। तो भी मैं चौकी में गया था। सुबह 7 बजे से लेकर तो शाम के 4 बजे तक चौकी में था, पर मेरे पूरा पुलिस वाले ने दुर्लक्ष दिए। पुलिस स्टेशन में रहते हुए भी मेरे को कॉल आ रहे थे। मैं पुलिस वालों को कॉल सुनाया भी, तेरा मर्डर डाल देगा, विकेट डाल देगा। पुलिस लोग ने पूरा दुर्लक्ष दिया। और जगदीश ने मेरे को बोला मैं गोलियां डालेंगे आज, तो जगदीश ने मेरे गोलियां डाला बच्चे को बेच के। जगदीश कुरेकर जेके ग्रुप जितने बच्चे ने मेरे को मारे, जेके ग्रुप के लोग 8-9 लोग ने गोली डाल के गए कतोरे साहब के घर के पास। हाँ, बोलते जेके भाई और जेके भाई का चलेगा, और चल गया। मेरे गोली मार दिए जेके भाई के बच्चे ने। मेरी एक ही प्रशासन से रिक्वेस्ट है की जेके जगदीश कुरेकर पे केस होणे मागते, मेरे को न्याय मिळणे मागताय। चौकशीला बोलवलं यापेक्षा आम्ही स्वतः आमच्या पर्सनल कामासाठी काल सकाळी पोलीस स्टेशनला गेलो होतो। आम्ही त्या कामासाठी तिकडे असतानाच जवळजवळ आमच्या समोरच सगळी पोलिसांची धावपळ उडाली का गावामध्ये काहीतरी झालंय। तर आम्ही पण विचारपूस केली काय झालंय, तर आम्हाला काय सांगितलं नाही आधी काय झालंय। तर आम्ही तिथेच पोलीस स्टेशनला जवळजवळ त्याच्या 1 तास आधीपासून आम्ही होतो। पोलीस स्टेशनला सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत, कॅमेरे आहेत, तर ते पण तिकडे सगळं आम्ही दिसतोय का आम्ही तिकडेच आहे म्हणून। मी आणि माझी बायको आम्ही दोघं होतो। तर त्याच्यानंतर काही वेळाने पोलीस आले, एका आरोपीला घेऊन आले तिकडे, आणि त्याच्यानंतर मग मला असं कळलं माझं पण नाव घेतात। आता मला तर मुळात हेच कळत नाहीये का माझं नाव घेतात तरी कशासाठी, कारण आम्ही जर पोलीस स्टेशनला ऑलरेडी आहोत आणि सीसीटीव्ही ऑन कॅमेरा आहोत, तर आमचं नाव घेण्याचा संबंध येतो कुठे? याच्यात आमचा काडी मात्र संबंध नाहीये। नाही, आता हा जो गोळीबार झाला याबद्दल मला काही कल्पना नाहीये, पण त्याप्रमाणे सांगतायत का माझ्या संपर्कातले, तर त्यातला एक पोरगा आमच्याकडे पार्किंगवर कामाला आहे। तर आता ते पार्किंगवर कामाला असताना आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, आता त्याच्यानंतर ते काय करतात ते थोडी आम्हाला माहिती आहे। आणि दुसरा विषय मॅडम, आता ठीक आहे कोण नाव घेत असेल का आम्ही हे गोळीबार केलाय, तर आता मध्यंतरी अंबरनाथ मध्ये एक प्रकार घडला होता का पनवेलकर म्हणून उद्योजक आहेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। तर पनवेलकरांनी आमदार किसन कथोरे यांचं नाव घेतलं, तर याचा अर्थ असा नाहीये ना की किसन कथोरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते। त्याची चौकशी करण्यात आली, तर माझं म्हणणं आहे माझीही चौकशी पूर्णपणे करण्यात यावी। आता काल गोळीबार झालाय आणि आज मी तुमच्याशी बोलतोय इकडे माझ्या घराखाली, तर मला एवढंच सांगायचंय का ते चौकशी त्यांनी काल केली, काल पण तपासात त्याप्रमाणे काही निष्पन्न झालेलं नाही, आणि आजही मला बोलवलंय, मी जाणार आहे। तर त्याच्यामध्ये मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे। माझी स्वतःची म्हणणं आहे की बाबा तुम्ही चौकशी करा, आणि माझा काही रोल असेल तर तुम्ही मला आरोपी म्हणा ना। माझा जर रोलच नाहीये तर तुम्ही मला आरोपी का म्हणून म्हणाल? का नाव का घेतलं ते तुम्हाला काय वाटतं? आता ही जी पोरं होती आणि काही यांचे म्हणजे सगळा एकच ग्रुप होता हा, आणि नंतर फाटाफूट होऊन एकमेकांशी त्यांचे वादविवाद झालेले आहेत, आणि ते आपापसात झालेली भांडणे।